कुत्र्याचा नख लागला आणि 6 महिन्यानंतर चिमुकलीचा मृत्यू। ही एक चूक तुम्ही करू नका। नेमकं काय घडलं? कुत्र्याचं फक्त नख लागलं होतं, मग 6 महिन्यांनी मृत्यू कसा झाला? ही घटना ऐकून संपूर्ण परिसर हादरलाय। नालासोपारा परिसरात एक अत्यंत वेदनादायी आणि धक्का देणारी घटना समोर आली आहे। कशिश सहानी असं या चिमुरडीचं नाव असून ती नालासोपारा पश्चिम येथील सुबोध सागर इमारतीत आपल्या कुटुंबासह राहत होती। ती मदर मेरी शाळेत इयत्ता 4थीत शिकत होती। सुमारे 6 महिन्यापूर्वी कशिश आपल्या आजोबांसोबत जात असताना एका भटक्या कुत्र्याच्या नखानं तिच्या हाताला जखम झाली होती। दुसऱ्या दिवशी तिला उपचारासाठी नेण्यात आले, मात्र इंजेक्शनच्या भीतीमुळे ती अस्वस्थ झाली आणि उपचार पूर्ण होऊ शकले नाहीत। जखम लवकर भरल्यामुळे कुटुंबियांनीही पुढे त्याकडे दुर्लक्ष केलं आणि इथंच झाली एक मोठी चूक। काही दिवसांपूर्वी अचानक कशिशची प्रकृती खालावली। तिनं अन्न पाणी घेणं बंद केलं, डोळे लाल होऊ लागले। परिस्थिती गंभीर होताच कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल केलं। पुढील उपचारासाठी तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं, पण डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नानंतरही तिचा मृत्यू झाला। वैद्यकीय अहवालात रेबीज संसर्गामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान महापालिकेच्या आरोग्य विभागानेही सतर्कता दाखवली असून कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे। डॉक्टरांनी दिलेला महत्त्वाचा इशारा, कुत्रा किंवा मांजर चावलं किंवा फक्त नख लागलं तरीही त्वरित रेबीजचं इंजेक्शन घ्या। उपचारात थोडाही विलंब जीवघेणा ठरू शकतो। एक छोटीशी दुर्लक्ष आणि निष्पाप जीव गेला। म्हणूनच कुत्र्याचं नख लागलं तरीही दुर्लक्ष करू नका। वेळीच उपचार घ्या आणि जीव वाचवा।